जगाच्या पाठीवरील सर्वधर्मीय लोक संतास मान देतात. त्यांच्या चरणकमली आपली मस्तके नम्र करतात. एवढेच नाही तर सर्वश्रेष्ठ राजे लोक देखील बहुमान पुरस्सर त्यांना उच्चासनावर बसवून त्यांच्या चरणारविंदी विलीन होतात. आणि ह्याला कारण हेच की संत हे प्रति ईश्वर होत. हा प्रति ईश्वर सारखा मान त्यांना कशाने प्राप्त झाला बरे? असे कोणते गुण त्यांनी संपादन केले की ज्यामुळे संतत्वाचा त्यांना लाभ झाला? आणि कोणास संत म्हणता येईल या विषयाकडे आता आपण वळू. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ह्या षड्रिपूंना ज्यांनी जिंकले आहे, सर्व भूतमात्रांविषयी ज्यांच्या अंतःकरणात निर्हेतुक प्रेम व दया वसत आहे, सर्वांच्या कल्याणाची सदिच्छा ज्यांच्या अंतःकरणात ठाण देऊन राहिली आहे, मनाची समता कायम ठेवून प्राप्त परिस्थितीत जे अखंड आनंदामध्ये निमग्न आहेत, ज्यांची अंतःकरणे ईश्वर प्रेमाने भरून गेली आहे व त्यांचे नामस्मरण व चिंतन करण्यात ज्यांचा अखंड काल व्यतीत होत आहे, ईश्वरी तत्वात जे समरस झाले आहेत, त्या प्रेरणेनेच जे सर्व भूतमात्रांचे कल्याण चिंतन करीत आहेत व आपली मानवी आयुष्ये त्यांच्या उन्नतीकरिता घालवित आहेत व आपला देह परोपकारात झिजवीत आहेत, त्यांनाच संत म्हणता येईल. ईश्वर ज्याप्रमाणे प्रत्येक प्राण्याचे धारण, पोषण व संवर्धन करतो, तेच कृत्य संत करीत असतात व म्हणूनच मानवांनी संतांना प्रति ईश्वराप्रमाणे मानल्यास त्यात नवल कसले. अशाच तऱ्हेने श्री गजानन महाराज हे एक संतरत्न वऱ्हाडात शेगाव येथे होऊन गेले. अशातच अमरावती येथील श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान बडनेरा येथे पुरुषोत्तम महाराज म्हणजेच अधिक मासानिमित्त श्री संत गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी जय गजानन सेवा समिती व गजानन मित्र परिवार बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या श्री संत गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळ्यामध्ये महिला भाविक भक्तांनी उत्साहाने सहभाग नोंदविला होता. पुणे येथील पारायणकर्त्या सौ अर्चनाताई संदीपराव देशपांडे या मुखोद्गत पारायण करीत असताना अंजनगाव बारी, दाभा, लोणी टाकळी, जनुना, मालखेड रेल्वे, बडनेरा येथील आलेल्या खास करून महिला भगिनींनी अधिक मासाचे औचित्य साधून सर्वांनाच पवित्रता, मनाला शांती, सुख, आनंदी, प्रसन्नतेचा लाभ व्हावा याकरिता ब्रह्मांडनायक संत श्री गजानन महाराज यांचे चरणी प्रार्थना केल्याचे चित्र यावेळी दिसून आले. सौ अर्चनाताई संदीप देशपांडे यांनी यावेळी हरिभक्त पारायण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय या विशेष आवृत्तीचे मुखोद्गत पारायण करीत असताना संपूर्ण 21 अध्यायातून आपल्या ओघवत्या वाणीतून सर्वसाधारण जनसमूहाला सहज समजेल इतक्या सोप्या भाषेत सर्व उपस्थितांना खिळवून ठेवल्याचे दृश्य यावेळी दिसून आले. यावेळी जय गजानन सेवा समिती व गजानन मित्र परिवार बडनेराच्या वतीने शिस्तबद्ध आयोजन व नियोजनातून पारायणकर्त्यांसाठी आसन व्यवस्था व पेयजल उपलब्ध करून देण्यात आले होते. संपूर्ण 21 अध्यायाचे सामूहिक पारायण झाल्यानंतर श्रींच्या प्रतिमेसमक्ष सामूहिक आरती करण्यात आली. तदनंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.